हरिकृष्णगिरी गोस्वामी नाव कदाचित खूप कमी लोकांना माहिती आहे. पण हेच जर मी बॉलिवूड इंडस्ट्रीमधलं नाव घेतलं, मनोज कुमार. मनोज कुमार यांचं हे खरं नाव. आज वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी 4 एप्रिल पहाटे अखेरचा श्वास घेतला. अबोटाबाद, पाकिस्तान इथे यांचा जन्म झाला होता. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हे गोस्वामी कुटुंब भारतात आलं. वय वर्ष 10. आणि मग सगळं काही तिकडंच सोडून निघून यावं लागलेल्या अशा आपल्या बॉलिवूडमधल्या अनेक कुटुंबांपैकी हे गोस्वामी एक कुटुंब. त्याचप्रमाणे गुलजारजी पण तिकडूनच आलेले. हे फाळणीनंतर येऊनसुद्धा आपल्या या बॉलिवूडमध्ये त्यांनी एक आपला दबदबा, आपलं एक नाव कमावलं. अशा या दिग्गज व्यक्ती त्यापैकीच एक भारत कुमार म्हणून प्रसिद्धी पावलेले, अनेक आपल्या देशभक्तीवरती चित्रपट बनवलेले मनोज कुमारजी. पद्मश्री, स्वतःच्या हिमतीवर असे असंख्य अवॉर्ड्स त्यांनी मिळवले. स्वतःची लेखनशैली, अभिनय क्षमता आणि अतिशय त्या भूमिकेमध्ये समरसून जाऊन काम करत राहणं, नजरेमध्ये त्या भूमिकेतील भाव चपकलपणे दाखवता येणं, हे सगळं आपण पाहत आलो. आम्हा सर्वांना 1960 सालापासून आनंद देणारं हे एक चांगलं व्यक्तिमत्व आज आपल्या जगातून निघून गेलं आहे, अनंत आठवणींचा खजिना तुम्हा आम्हास देऊन. मग त्यांचे चित्रपट क्रांती असो, सुरुवातीचे वो कौन थी असो, पूर्व और पश्चिम असो, त्यानंतर आपल्या त्यावेळच्या पंतप्रधान सन्माननीय लालबहादूर शास्त्री यांनी सांगितल्यानंतर, अरे मनोज कुमार जी, जय जवान जय किसान ये नारा तो मैंने दिया है, चलो ऐसी ही थीम पे अगर कोई आप फिल्म बना सकते हो तो बनाइए, अशी खुद्द पंतप्रधानांनी विनंती केल्यानंतर उपकार हा चित्रपट बनला. आणि मग अर्थपूर्ण गाणी असलेला मन्नाडेंचं एक अतिशय सुंदर उपकारमधलं हे गाणं, आणि मग प्राणवरती चित्रित केलेलं हे गाणं. पण फ्रेममध्ये तुम्हाला 3 ते 4 वेळा मनोज कुमार पण दिसत आहेत, प्रेम चोप्राही दिसत आहेत, आणि मस्त नांगरणीला आलेलं काळं रान या तिघांच्या बॅकग्राऊंडला दिसतंय. आणि मग त्या मन्नाडे साहेबांच्या मस्त गंभीर आवाजातलं ते अर्थपूर्ण गाणं आणि त्या गाण्यांच्या ओळीनुसार चेहऱ्यावरचे भाव मनोज कुमारजींच्या. कसं विसरणार आपण, विसरूच शकत नाही आहे. देते हैं भगवान को धोखा, इंसान को क्या छोड़ेंगे, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. अशा ओळी आणि मग मनोज कुमारजींच्या चेहऱ्यावर तो कॅमेरा. प्राण यांनी तर समरसून या गाण्याला जे काही त्या प्राण यांनी त्या भूमिकेमध्ये एक रंग ओतलाय ना, अजरामर करून टाकलं त्या गाण्याला. असे हे महान कलाकार आज प्राणसुद्धा आपल्यासोबत नाही आहेत. आणि आता दिलीप कुमार, प्राण, मनोज कुमार, ऋषी कपूर, इरफान असे जे गेलेले लोक आहेत,
त्यांच्यासोबत पुन्हा एकदा मैफिल सजवण्यासाठी मनोज कुमार त्यांना जॉईन होत आहेत. आता समजूत काढायची हो आपण आपल्या मनाची. पण एक तारा कायमचा निखळला आहे. एक देशभक्त मनामनामध्ये देशभक्तीची बीजं रुजवण्याचा प्रयत्न करत जगलेला एक चांगला महान कलाकार, एक सिनेनट, फाळणीचं दुःख पचवून कोवळ्या वयात भारतामध्ये आल्यानंतर 1960 सालापासून आजतागायत एक चांगलं नाव कमवून दादासाहेब फाळके पुरस्कार हा देखील त्यांना मिळाला. तिथपर्यंत मजल मारलेला हा आपला बॉलिवूड इंडस्ट्रीचा एक चमकता तारा कायमचा दूर देशी निघून गेला आहे. त्यांना अतिशय विनम्र श्रद्धांजली वाहण्यासाठी आज त्यांच्याविषयी थोडा तरी व्यक्त व्हावं अशा भावनेनेच मी आज तुमच्यासमोर आलो आहे. अनंत सुंदर सुंदर गाणी, सुंदर चित्रपट बनविलेले मनोज कुमारजी यांचा अगदी लेटेस्ट ब्रिटिशांशी जो लढा दिला आपण त्याच्यावरती आधारित क्रांती चित्रपट, त्यामध्ये मग पूर्वी मनोज कुमारांची गाणी मुकेशजी गायचे, मग त्यांचेच चिरंजीव नितीन मुकेश यांनी गायलेली काही गाणी, पूरब पश्चिममधलं मुकेशजी यांनी मनोज कुमारसाठी गायलेलं गाणं, दिलीप कुमार यांची मिसेस सायरा बानू आणि मनोज कुमार यांचा चित्रपट तो पूरब और पश्चिम. विसरू शकाल तुम्ही ते गाणं? आपली सुंदरता अधिकच सुंदर दिसावी अशा पद्धतीने डायरेक्टरनी दिलेला काळ्या रंगाचा ड्रेस घालून सायरा बानू आणि मनोज कुमारजी त्यांच्यासाठी गीत गात आहेत. काय त्या ओळी, अभी तुमको मेरी जरूरत नहीं, बहुत चाहने वाले मिल जाएंगे, अभी रूप का एक सागर हो तुम, कमल जितने चाहोगे खिल जाएंगे. सायरा बानूकडे बघत बघत हे गाणं अतिशय साध्या पद्धतीने पण त्या शब्दांना न्याय देत चेहऱ्यावरती भाव आणणं, डोळ्यामध्ये ते भाव आणणं, या सगळ्या गोष्टी या अतिशय शांत अशा कलाकाराकडं पाहायला मिळायच्या. एक अजरामर कलाकृतींचा सागर, अजरामर कलाकृतींचा खजिना तुमच्या आमच्यासाठी कायमचा सोडून मोकळ्या हाताने हसत मुखाने त्यांनी या जगाला अलविदा केलेलं आहे. मनोज कुमार जी, भले ही फिजिकली आज आप हमें छोड़ के गए हो, लेकिन आपकी यादों का खजाना बस बिल्कुल हिफाजत के साथ हम हमारे दिल में हमारी आखिरी सांस तक बिल्कुल हिफाजत के साथ रखेंगे. इतना ही मैं कह सकता हूँ. जो सारी खुशियाँ आपने दुनिया को बांटी है, उन खुशियों की कसम आपकी याद अक्सर ताज़ा रहेगी, ताज़ा रहेगी, ताज़ा ही रहेगी. मित्रांनो, कवी प्रवीश यूट्यूब चॅनलतर्फे खूप खूप मनपूर्वक या महान कलाकारास, गोस्वामी परिवारातील हा एक सुंदर असा तारा जो आज 4 एप्रिल 2025 रोजी वयाची 87 वर्ष पूर्ण केल्यानंतर निखळला आहे. कायमचं हे जग सोडून ते गेले आहेत. मान्य करायला हे मन तयार नाही आहे, पण नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. चला, सत्य आहे ते स्वीकारूयात. पण जसं मी त्यांना वचन दिलं आहे तशीच तुम्ही माझी सोबत कराल. त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहूयात, इतकंच त्यांना, त्यांच्या आत्म्यास आपण वचन देऊयात. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, पुन्हा एकदा त्यांना मनुष्य जन्मच मिळो. जर पुनर्जन्म ही गोष्ट खरी असेल तर लगेच त्यांच्या या आत्म्यास कुठे ना कुठे मनुष्याच्या रूपात पुनर्जन्म मिळावा आणि पुन्हा एकदा एक महान कलाकार या पृथ्वीवर त्याने अवतार घ्यावा, याच सदिच्छा व्यक्त करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो.